हाय एव्हरीवन, मी तृप्ती. तुमचं सर्वांचं न्यूट्रिनेशन इंडियावरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आता लहान मुलांना उन्हाळ्याची सुट्टी लागणार आहे. तर आता उन्हाळ्याच्या सुट्टीत सर्व आईंना प्रश्न पडला असेल की आता मुलं घरी आहेत, तर त्यांना वेगळा वेगळा नाश्ता दररोज काय करून दिला पाहिजे. तुम्हाला पण हा प्रश्न पडला ना? तर त्याच्यासाठीच आपण सर्च करत असतो युट्यूबवरती कोणत्या कोणत्या वेगळ्या वेगळ्या रेसिपीज काय करू शकतो मुलांना, जे हेल्दी असल्या पाहिजे आणि टेस्टी पण असल्या पाहिजे, जे मुलं पटापट खातील. कारण की दररोज मुलं तेच तेच खायला, उपमा पोहे दररोज तेच खायला कंटाळा करतात. मग जे पटकन बनणारही असलं पाहिजे आणि टेस्टीही असलं पाहिजे. तर त्याच्यासाठीच मी आज तुम्हाला एक रेसिपी घेऊन आली आहे. ती एकदम इझी आहे, खूप कमी टाइम लागतो, 3 इंग्रेडियंट्स लागतात आणि एकदम हेल्दीही आहे. आपण कटलेट घेऊन आलो आहोत. कटलेट ते सर्व मुलांचं खूप फेवरेट आहे, जे आपण लग्नामध्ये खातो. पण लग्नामध्ये किंवा बाहेर कुठे बटाटा वापरतात, जे थोडंसं अनहेल्दी असू शकतं लहान मुलांना किंवा सर्वांनाच. पण त्याचं आपण आज हेल्दी व्हर्जन बघूया. तेच हेल्दी व्हर्जन म्हणजे आपण पटॅटोच्या बदली स्वीट पटॅटो मी यूज केलेला आहे, जे खूप टेस्टी लागतात. तुम्ही एकदा खाऊन बघा आणि मुलांना द्या, कारण की ते खूप टेस्टी बनतात. ते एक सोडून 2-3 नक्कीच खातील. ते 3 इन्ग्रेडियंट म्हणजे मटर म्हणजेच वटाणा, हिरवा वटाणा, स्वीट पटॅटो आणि गाजर. ह्या 3 इन्ग्रेडियंट्सनी आपण पटकन आणि झटपट होणारे असे कटलेट आपण आज बनवणार आहोत, जे इव्हिनिंग स्नॅक्ससाठी तुम्ही मुलांना देऊ शकतात किंवा तुम्ही मॉर्निंग ब्रेकफास्टसाठीही देऊ शकता, जे खूप हेल्दी आहे, पोटही भरतं आणि टेस्टीही लागतात. आता आपण पटकन रेसिपी पाहूया. मी 1/2 किलो वटाणा घेतलेला आहे स्वच्छ धुवून. ते एका बाउलमध्ये काढलेलं आहे आणि गाजर किसून घेतलेलं आहे. लाल कलरचे 3 गाजर मी किसून घेतलेले आहेत आणि रताळी घेतली आहेत 1/2 किलो ते अर्धा किलो. आणि हे सर्व आपण स्वच्छ धुवून ते कुकरला आपण लावून घेणार आहोत. 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, ते मऊ शिजून येण्यासाठी. आता मी मिक्सरला लसूण, हिरवी मिरची, आलं, जिरं हे ग्राइंड करून घेतलेलं आहे. आता जे आपण शिजवलेलं वटाणा आणि गाजर आहे ते मी मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे. जे लसूण हिरवी मिरचीची पेस्ट केली ती मी आता घेतलेली आहे. मी एकच मिरची यूज केलेली आहे, कारण की जास्त तिखट नको व्हायला, लहान मुलं खाणार आहे. आता आपण जी मटर आणि गाजर जे मिक्सरला लावून घेतलेलं आहे ते मी एका मोठ्या कंटेनरमध्ये काढून घेते, सर्व काही एकत्र मिक्स करण्यासाठी. सर्व आपण बारीक करून मिक्सरला घेणार आहोत. आता त्याच्यामध्येच जे शिजलेला आपला स्वीट पटॅटो आहे म्हणजेच रताळं, ते मी किसून घेतलेलं आहे, कारण की ते व्यवस्थित छान मिक्स होऊन येईल आणि त्याची टेस्ट सुद्धा छान लागते. हाताने केलं तर ते व्यवस्थित होत नाही, त्याचे मोठे मोठे लम्स राहतात, जे टोडलर्स बेबी असतात 1 इयरचे, ते खाऊ शकणार नाही, त्यांच्या घशामध्ये अडकू शकेल. आता मी याच्यामध्ये मीठ टाकलंय, हळद, थोडीशी रेड चिली पावडर टाकलेली आहे, हाफ लिंबू पिळलेला आहे आणि मी गोडव्यासाठी थोडंसं डेक्स्ट्रोज यूज केलेला आहे 1 टीस्पून. मी साखर नाही वापरलेली आहे, तर डेक्स्ट्रोज वापरलेली आहे. हे सर्व आपण एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे. त्यासाठी मी मोठा कंटेनर घेतलेला. आता मी याच्यामध्ये बटरचा चुरा करून टाकलेला आहे. तुम्ही ब्रेड क्रम्स किंवा बटरचा चुरा काही जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकतात, हे ऑप्शनल आहे. ह्यानी छान टेस्ट येते म्हणून मी ते टाकलेलं आहे. आता आपण याचे छोटे छोटे गोल कटलेट्स करून घेणार आहोत. हे एकदम कमी ऑइलमध्ये होतं, त्याला आधीच ऑलरेडी सर्व शिजलेलं असतं, त्यामुळे कमी ऑइलमध्ये फ्राय करायचं आहे, एकदम शॅलो फ्राय करायचा आहे. आता आपण ह्याचे सर्व कटलेट्स करून घेणार आहोत. तुम्ही अशी कधी कटलेटची रेसिपी कधी केलेली आहेत का? जर तुम्ही केलेली असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये शेअर करा तुमच्या रेसिपीज, मला बघायला आवडतील. आता आपण बटरच्या चुरामध्ये हे थोडंसं आपण क्रिस्पी फ्लेवर येण्यासाठी, क्रिस्पी लागण्यासाठी मी बटरला कोटिंग केलेलं आहे सर्व हे. आता मी तव्यामध्ये आयर्न काचा तवा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल मी ब्रशने स्प्रेड करून घेतलेलं आहे सगळ्या तव्याला. जास्त ऑइल नाही यूज करायचं आहे, नाहीतर ते व्यवस्थित होत नाहीत. तर हे सर्व मी कटलेट जे बनवलेले आहेत ते तव्यावरती ठेवून घ्यायचे आहेत आणि मीडियम गॅसवरती आपल्याला ते थोडेसे शॅलो फ्राय करायचे आहेत.
आता मी ते टर्न करून घेतलेले आहेत, थोडेसे शॅलो फ्राय झालेले आहेत. तुम्ही बघू शकता त्याचा कलर चेंज झालेला आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहेत थोडेसे. हे खूप कमी ऑइल लागतात, खूप लो कॅलरीज आहेत आणि खूप हेल्दी आहेत. हे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपले झालेले आहेत. आता मी ते एका डिश मध्ये सर्व काही काढून घेणार आहे. कटलेट हे सर्व करण्यासाठी रेडी झालेले आहेत आपले कटलेट्स. तुम्ही बघू शकतात की हे दोन्ही बाजूनी रेडी झालेले आहेत. तर मी डिश मध्ये काढून घेते आणि तुम्हाला फायनल लुक कसा आहे रेसिपीचा तो दाखवते. हे तुम्ही करून बघा नक्की, कारण की खूप खूप टेस्टी लागतात. ज्यांना स्पायसी लागतात ते नंतर तुम्ही मिरची ऍड करू शकतात, पण लहान मुलांना द्यायचं आहे त्यासाठी मी कमी मिरची यूज केलेली आहे. हे तुम्ही बघू शकता, छान लागतं. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.